नमस्कार मंडळी, आज आपण आहोत दाभोळच्या समुद्रात। दापोलीच्या रत्नागिरीतील हा समुद्र सर्वांचं मन वेधून घेतो। शांत स्वच्छ समुद्र म्हणून आपल्या या दापोलीतल्या समुद्रांची ओळख आहे। मंडळी, आम्ही गुहागरला गेलो। गुहागर ते दाभोळ असा हा सोपा प्रवास, एक छोटासा प्रवास ह्या छोट्याशा होडीने केला। जायचे 20 रुपये, यायचे 20 रुपये। शिव आणि मी आणि मनी आम्ही पहिल्यांदाच त्या बोटीने सफर करत होतो। याआधी अनेक वेळा गुहागरला जाताना आमचा हा प्रवास झाला होता, पण कधी व्हिडिओ बनवायचा योग नव्हता आला। समुद्राची सफर खूपच छान चालली होती। मंडळी, या समुद्रातून जाताना आपल्याला एक शांतता जाणवते। ती म्हणजे कसली तर या पाण्याची। चांगला प्रवास झाला आणि अशा रीतीने आम्ही प्रवास करत दाभोळच्या धक्क्यापर्यंत पोहोचलो। दाभोळचा धक्का हा प्रसिद्ध आहे, तुम्हा सर्वांना माहीतच असेल। मंडळी, दापोली दर्शन करायला तुम्ही जर येत असाल तर या दापोलीतल्या छोट्याशा बोटीने नक्की प्रवास करा, चांगला अनुभव येतो। आपण बोटीने, मोठ्या जेटीने गाड्या घेऊन जात असतो, येत असतो, पण या बोटीने सुद्धा मंडळी तुम्ही एकदा प्रवास नक्की करून बघा। 20 रुपये तिकीट आहे। दापोलीमधून तुम्ही दाभोळला या आणि दाभोळला या छोट्या बोटीचा आनंद घ्या। धन्यवाद मंडळी। चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तसेच मंडळी, दापोलीत जर तुम्ही कधी फिरायला आलात तर कोकणात आनंदाने या कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरती व्हिजिट करा। म्हणजेच मुरुड, हरणय, केळशी, कर्दे, लाडगर असे अनेक समुद्रकिनारे या दापोलीच्या भूमीत तुम्हाला पाहायला मिळतील। कोकणात आपल्याकडे पाण्यातील किल्लेसुद्धा आहेत आणि जमिनीवरचे किल्लेसुद्धा आहेत। दापोली सर्व गुण संपन्न आणि प्रभावशाली आहे, कारण दापोलीत सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात। मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तसेच तुम्ही दाभोळला कधी आलात का कमेंट करून नक्की सांगा आणि या बोटीतून तुम्ही प्रवास कधी केलाय का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। चला मंडळी, आता आपला हा प्रवास संपलेला आहे आणि आता आपण दाभोळच्या धक्क्यावरती आलेलो आहोत। धन्यवाद, बाय बाय।